नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनी, तुमच्याकरिता एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25 वर्षामध्ये तुम्हाला आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवायचा आहे। तर हा उपक्रम कसा राबवायचा आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा, काही शंका असल्यास कमेंट्स करून लिहू शकता। चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या, तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे। सध्याच्या काळात लहान वयातही शिक्षकांना विद्यार्थ्यांना ताणतणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने जाणवते। या अनुषंगाने आनंददायी शनिवार हा उपक्रम राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये 1 ते 8वी या इयत्तांसाठी राबविल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल। त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल। तसेच विद्यार्थ्यांच्या गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल। विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन व्हावे या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारीची बाबत जाणीव निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती, नेतृत्व गुणाचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 1 ते इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आली आहेत। सदर उपक्रमाचा उद्देश खालीलप्रमाणे आहे: विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावनिक कौशल्य विकसित करणे, शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे, विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्यावर मात करण्याची क्षमता निर्माण करणे, विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे। आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये खालील कृतींचा समावेश असेल: प्राणायाम, योग, ध्यान, धारणा, श्वसनाची तंत्रे, आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण, दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन, स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना, रस्ते सुरक्षा, समस्या निराकरणाची तंत्रे, कृती, खेळ यावर आधारित उपक्रम, माइंडफुलनेसवर आधारित कृती उपक्रम, नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य, वरील कृतीसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपूर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना असणार आहे। तर बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आपल्या शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवायचा आहे। माहिती आवडली असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।